स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये नीट यूजी काउन्सिलिंगसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. या व्हिडिओमध्ये मी सगळे डॉक्युमेंट डिटेलमध्ये सांगितलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमचं एक पण डॉक्युमेंट सुटले तर तुम्हाला अजिबात ॲडमिशन मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. तर सुरू करूया आपला व्हिडिओ. डॉक्युमेंट रिक्वायर फॉर महाराष्ट्र नीट यूजी काउन्सिलिंग. पहिले आहे नीट यूजी ॲडमिट कार्ड आणि नीट यूजी 2024ची मार्कशीट, जे की रिवाईज असली पाहिजे, म्हणजे जे की नवीन पुन्हा अपडेट झालेली आहे. जर तुमच्याकडे रिवाईज मार्कशीट नसेल तर तुम्ही exam.nta.ac.in/neet या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी इथे साईडला एकदा दाखवून देतो. या साईटवर गेल्यानंतर क्लिक हिअर फॉर नीट 2024 रिवाईज स्कोर कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. अगेन वन टाईम. नंतर आपलं ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, ईमेल किंवा मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करून टाकायचं आहे. या प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. दुसरं आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा व्हॅलिड इंडियन पासपोर्ट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ 12th क्लास यापैकी कोणतेही एक पण असेल तरी चालेल. तिसरं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र, हे पण आवश्यक आहे. चौथा आहे 10वीची मार्कशीट किंवा TC किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी कोणते एक असलं तरी चालेल. पाचवा आहे 12वीची मार्कशीट. सहावा आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जे की ॲनेक्सर एजच्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि याची प्रिंट काढून तुम्हाला एक रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जाऊन त्यांची साईन, नाव, रजिस्ट्रेशन नंबर, सील सोबतच त्यांचा ॲड्रेस पण लिहून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे जे साईडला दिसत आहे अशा प्रकारे असलं पाहिजे. सातवा आहे ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ नीट यूजी 2024 फिल ऑन mahacity.organization. म्हणजे जेव्हा आता स्टेटची काउन्सिलिंग चालू होईल तेव्हा mahacity.organization या साईटवर जाऊन ॲप्लिकेशन भरून घ्यायचं आहे. तेच फॉर्म तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागेल. आठवा आहे आधार कार्ड, हे तर सगळ्याचकडे असते. नववा आहे गॅप सर्टिफिकेट. ज्यांनी कोणी पण ड्रॉप घेतला असेल त्याला हे डॉक्युमेंट मस्ट आहे. तर हे कसं काढायचं? काही नाही, तुम्हाला फक्त तहसीलमध्ये जाऊन बॉन्ड विक्रेत्याकडून 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन टायपरकडे जाऊन गॅप असल्याचं कारण लिहून घ्यायचं आहे. नंतर नोटरी पण करून घ्यायची आहे आणि तुमचा गॅप सर्टिफिकेट रेडी होऊन जाईल. वरील 9 डॉक्युमेंट मी जे सांगितलेले आहे ते सगळ्यांसाठीच कॉमन आहे. आता मी जे पण डॉक्युमेंट सांगणार ते फक्त काही मर्यादित कॅटेगरीसाठी आहे. त्या पहिले तुम्ही हे काम करून घ्या. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए. तर तुम्ही हे केलं असेल. वापस येऊया आपल्या टॉपिकवर. फॉर रिझर्व कॅटेगरी, जे कोणी रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करत असेल त्याला हे डॉक्युमेंट मस्ट आहे. पहिला आहे कास्ट सर्टिफिकेट, दुसरा आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि तिसरा आहे इन्शियल सर्टिफिकेट फॉर DTA, NTB, NTC, NTD आणि OBC इन्क्लुडिंग SBC आणि यांची मिनिमम एक्सपायरी डेट 31 मार्च 2025 असली पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल. चौथा आहे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS. आता बघूया स्पेसिफाईड रिझर्वेशन क्लेम. पहिला आहे डिफेन्स कॅटेगरी क्लेम, दुसरा आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजेच PWD कॅन्डिडेट, तिसरा आहे MKB क्लेम म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, चौथा आहे हिली एरिया क्लेम आणि पाचवा आहे ऑर्फन कॅटेगरी क्लेम. ह्या सगळ्यांचा ॲनेक्सर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. नेक्स्ट आहे रिलिजियस मायनॉरिटी, जैन, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर त्यांना लागणार आहे TC स्टेटिंग दॅट दे बिलॉंग टू धिस मायनॉरिटी आणि दुसरं आहे सर्टिफिकेट फ्रॉम रिलिजियस प्लेस आणि तिसरं आहे ॲफिडेविट लागणार आहे त्यांना स्टेटिंग दॅट दे बिलॉंग टू धिस मायनॉरिटी. नंतर आहे गुजराती किंवा सिंधी मायनॉरिटीसाठी त्याला लागणार आहे TC आणि दुसरं लागणार आहे ॲफिडेविट आणि ह्या दोघावर पण त्यांची मायनॉरिटी मेन्शन असली पाहिजे. नंतर आहे
हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी त्यांना पण लागणार आहे TC किंवा सर्टिफिकेट फ्रॉम प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर, त्यामध्ये त्याची मदर टंग हिंदी मेन्शन असलेली पाहिजे. आणि हे शेवटचं डॉक्युमेंट म्हणजे नेसेसरी ट्रान्सफर ऑर्डर ऑफ पॅरेंट्स फॉर डिफेन्स कॅटेगरी. तर आपण या व्हिडिओमध्ये सगळे डॉक्युमेंट कव्हर केले आहेत. आणि दुसरा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे हे पण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.